आपला देश हा किती सेफ आहे, किती आपल्याला एक सिक्युरिटी फील होते आपल्या देशामध्ये हे कळतं. कारण तिकडे आम्ही खायलीशा नावाच्या एका जागेत शूट करत होतो. वैन का दरवाजा खोल के नहीं बैठ सकते आप. मैंने कहा हमारे बहुत गर्म हो रहा है. नहीं, आपको यहाँ से कोई उठा के लेकर जाएगा, हम कुछ नहीं कर पाएंगे. आम्ही म्हणलं म्हणजे हो कोणीतरी गाडीत येणार, तुम्हाला उचलून घेऊन जाऊ शकतं. आपण अशा एरियामध्ये शूटिंग करतो. की आपल्याला असं नेहमी वाटतं की हिंदीतल्या लोकांना आपलं काम माहिती नसेल किंवा ते कुठे इतकं मराठी बघत असतील, पण ते सगळं बघतात. Hello. Welcome. Thank you. नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. खरं तर खरे लढवय्ये तेच असतात जे एका शिखरानंतर दुसरं शिखर त्यांना खुणावत असतं आणि अशीच आहे आपल्या सर्वांची लाडकी अमृता खानविलकर. आज आपल्या सोबत आहे. अमृता, खूप वेलकम टू प्रीपेड जर्नल. खूप छान वाटतंय तुला भेटून. मला पण खूप छान वाटतंय आणि इथे तुमच्या ऑफिसला येऊन मला खूप छान वाटतंय. आणि निलिमा, तुला आता म्हणजे करिअरच्या एवढ्या वर्षांमध्ये तुझी इतकी सुंदर साथ राहिली आहे. ऑलवेज असणार आहे. ऑलवेज असणार आहे. आणि अमृता, छान वाटतंय 2024 लाच एक नवीन पहिली भेट तू घेऊन आलीस. ती म्हणजे एक इंटरनॅशनल सिरीज लुटेरे. येस. हंसल मेहता, जय मेहता, विवेक गोंबर ही सगळी नावं आणि यात आमची लाडकी अमृता खानविलकर. खरंच खूप भारी वाटतंय. सिरीजचा लुक ग्रँड आहे, इंटरनॅशनल स्केल आहे, तो सगळंच भन्नाट आहे. मला पहिल्यांदा आधी हेच सांगायचंय की संधी विचारायचंय की कशी ही संधी आधी आली, काय होतं. खरं सांगू, मी मुकेश छाबरा यांच्या ऑफिसमध्ये एका वेगळ्याच गोष्टीच्या ऑडिशन साठी गेले होते आणि तिकडे ना असं एक माहिती कान गोष्टी होत होत्या की हंसल मेहताची नवीन सिरीज आहे, इंटरनॅशनल सिरीज आहे आणि त्याच्यासाठी कास्टिंग होत आहे. मला आठवतं मी मुकेशला म्हटलं की मुकेश प्लीज मुझे ये जो भी चल रहा है यहाँ पे मुझे उसके लिए ऑडिशन करना है. आणि मी ऑडिशनला जातेच, तुला तर माहितीच आहे. आणि तो म्हणाला नहीं 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 उसमें पता नहीं कोई रोल है क्योंकि इट्स अ मेल ओरिएंटेड वेब सीरीज और ऐसा सब है. मैंने कहा जो भी हो मुझे तो ऑडिशन करना है, कारण मला हंसल मेहता यांच्याबरोबर काम करायचं होतं. मला तेव्हा माहिती नव्हतं की जय डिरेक्ट करत होते. बट मला असं झालं, मला हंसल मेहतांबरोबर काम करायचं यार, तू काही कर. त्यांनी ते ऑडिशन घेतलं. अर्थात मग जयच्या पहिल्या एक पहिले 3-4 नावं होती, त्याच्यामध्ये माझं नाव होतंच. सो ही वॉज थ्रिल्ड म्हणजे. आणि मुकेशनी पण सांगितलं खूप सुंदर झालं ऑडिशन, तर आपण हिला लॉक करूयात म्हणून. आणि ऍक्च्युअली हे असं ऑडिशन आहे किंवा काम आहे जे मी असं मागून घेतलं, मला ऍड करायचंय म्हणून असं झालं. म्हणजे अमृता, मला एक खूप म्हणजे छान वाटतं की अजूनही असे काही ऍक्टर आहेत जे ऑडिशन देत नाहीत आणि तू आहे जे ऑडिशन देतेस. ऑडिशनवर तुझा विश्वास आहे आणि त्यातून चांगलं काम मिळण्यावरही विश्वास आहे. मला असं वाटतं की टू इच हिज ओन. आय थिंक प्रत्येकाची त्यांची एक प्रोसेस असते आणि ती काही चूक बरोबर असं नाही आहे. खूप लोकांना ऑडिशनला जायला कंटाळा येतो किंवा त्यांना असं वाटतं आता ऑडिशनची गरज नाहीये. पण मला असं वाटतं तुम्ही एक ऍक्टर आहात आणि तुम्ही किती चांगली ऍक्टिंग करू शकता किंवा तुमचं काय कॅलिबर आहे हे ऑडिशन मध्ये टेस्ट होत नसतं. त्या कॅरेक्टरसाठी तुम्ही फिट होता का नाही हे टेस्ट होत असतं. आणि मला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. वेगवेगळे जेव्हा मी ऑडिशन्स करते तेव्हा काही ना काहीतरी एखादी गोष्ट कुठेतरी ती पुढच्या कामामध्ये युज होतेच. आणि कास्टिंग डिरेक्टर्स बरोबर एक चांगलं तुमचं नातं राहतं आणि त्यांनाही कळतं की तुम्ही एक ओपन ऍक्टर आहात, तुम्ही कुठल्याही प्रकारची भिंत बांधली नाहीये. सो ते पण खूप ओपनली तुम्हाला ते बोलवतात. आणि आपल्याला सगळंच माहिती असतं असं नाहीये निलिमा. अँड आय हॅव ऑलवेज बीन ऑफ दॅट थॉट की कुठून ना कुठून तरी आपल्याला काही ना काहीतरी शिकायला डेफिनेटली मिळणार आहे. विवेक गोंबरची 5 तास ऑडिशन चालली होती. हे खरं आहे का? खूप महिने ऑडिशन चालू. आता मी एकत्र जेव्हा इंटरव्ह्यूज करत होता ना, तर मी जयला म्हणते, जय इसकी बहुत महीने ऑडिशन चल रही थी. हाँ इसकी कुछ 6-7 महीने तो ऑडिशन चल रही थी. मग घांबर मला म्हणतो, अमृता यू आर जस्ट समबडी जिनको देख के ऐसे लगता है कि इनको बस इनको दे दो काम करके, मेरा तो कुछ नहीं वगैरे. फार गोडे आणि अत्यंत टॅलेंटेड ऍक्टर आहे. मी त्याची सर नावाची एक वेब फिल्म पाहिली होती आणि मला तो इतका आवडला होता. आणि तो एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. मला असं वाटलं होतं की किती शांत सोज्वळ असा मुलगा असेल, पण तो इतका मस्तीखोर आहे. आणि तो जवळपास मी जायच्या आधी 2-2.5 महिने आधी होता साऊथ आफ्रिकामध्ये.
पण ही वॉज व्हेरी स्वीट. मी जेव्हा पोहोचले होते तेव्हा तो, जय आणि प्रीतिका नावाची अजून एक ऍक्ट्रेस होती, ते तिघही मला डिनरला घेऊन गेले. दे जस्ट मेड मी कम्फर्टेबल आणि इट वॉज अमेझिंग शूटिंग विथ दिस टीम. येस, आणि ऍज अविका तो रोल पण मस्त आहे आणि तू त्या तिथल्या सोमालियाचीच असतेस, तिथे अडकलीयस. आणि मला त्या साऊथ आफ्रिकेतल्या त्या शूटिंग बद्दल विचारायचंच आहे, कारण कुठे पॅन्डेमिक मध्ये तुम्ही त्या कुठे जाऊन होतात आणि किती महिने तुला होतात. सांगते, आपण इंडियामध्ये इतके प्रिव्हिलेज्ड आहोत ना की तुम्ही जेव्हा बाहेर गावी जाता ना, मग ते अगदी लंडन असू देत जिकडे तुम्हाला सांगितलं जातं नळातनं पाणी प्या वगैरे, आणि आपल्यासाठी तो सुरुवातीला एक कल्चरल शॉक असतो. तसंच हे सोमालियाचं, म्हणजे शॉक होते. सोमालिया आम्ही साऊथ आफ्रिकामध्ये चीट केलंय आणि मी साधारण आय थिंक मी 1 जानेवारीला फ्लाईट पकडली होती आणि म्हणजे त्याच वर्षी एप्रिलमध्ये चंद्रमुखी रिलीज होणार होता. तर जानेवारी टू फेब्रुवारी मी तिकडेच होते. मार्च फर्स्ट वीकला वगैरे मी परत आले होते. पण तिकडे गेल्यानंतर आपला देश हा किती सेफ आहे, किती आपल्याला एक सिक्युरिटी फील होते आपल्या देशामध्ये हे कळतं. कारण तिकडे आम्ही खायलीशा नावाच्या एका जागेत शूट करत होतो. ती प्लॅनेट म्हणजे एशिया नाही, प्लॅनेटवरची सगळ्यात मोठी स्लम आहे. ओके, बापरे. हो, आणि आम्ही तिकडे शूटिंग करत होतो आणि माझा पहिला दिवस होता. मी हेअर मेकअप वगैरे करून गेले होते आणि मला व्हॅन मधनं घेऊन गेले होते एका मोठ्या, आणि मी गरम होत होतं तिकडे, असं ते ट्रॉपिकल आहे ना सगळं तिकडे. तर मी दार उघडून असं बसले होते आणि पळत पळत वारिस नावाचा आमचा ईपी आला आणि तो मला म्हणाला की अमृता जी यहाँ पे से ये वैन का दरवाजा खोल के नहीं बैठ सकते. मैंने कहा वारिस बहुत गर्म हो रहा है. नहीं, आपको यहाँ से कोई उठा के लेकर जाएगा, हम कुछ नहीं कर पाएंगे. म्हणजे हो, कोणीतरी गाडीत येणार, तुम्हाला उचलून घेऊन जाऊ शकतं. आपण अशा एरियामध्ये शूटिंग करतो. बापरे. आणि आमच्याकडे ते डमी गन्स होते ग, जे आपण ऍक्शन सिक्वेन्सेसला वापरतो. तिकडे त्यांच्याकडे रिअल गन्स होते. आम्ही एकदा कुठेतरी बिल्डिंग एका बंगल्यात शूटिंग करत होतो. तिथे दुसऱ्या दिवशी आम्ही नाही जाऊ शकलो कारण खून झाला होता तिकडे कोणाचा तरी. आमच्या इथनं म्हणजे आमचा एक ट्रक लुटला गेला होता, जिकडून मॅगी, गॅस आणि ती शेगडी बिगडी असं सगळं गायब झालं होतं. सो तिकडे ना कोविड हिट झाल्यामुळे घडत होतं, इकॉनॉमीज कोलॅप्स झाल्या होत्या वर्ल्ड वाईड, आणि तिकडे पण रेट ऑफ क्राईम वॉज हाय. द रेट ऑफ क्राईम वॉज एक्स्ट्रीमली हाय, यु नो. आणि माय गॉड, आम्हाला म्हणजे एका सीन मध्ये जो आता येईल म्हणजे एपिसोड्स मध्ये, की मी आणि गॉम्बर आम्ही जवळपास एक मॅन हँडलिंग करतोय, तो मला माहितीये का असा एक सीन आहे. तिकडे आधी कोणी नव्हतं आणि 100 आफ्रिकन लोक तिकडे जमा झाले आणि तिकडे तुम्ही हे नाही सांगू शकत, आता आम्हाला शूटिंग करायचं, तुम्ही हटा जरा. ते आता आले, आता तसंच शूटिंग करा, असं आहे ते, माहितीये, कम्प्लिटली. बापरे. म्हणजे खरंच, म्हणजे जितका वेगळा प्रदेश आम्ही त्या सिरीज मध्ये पाहतोय तो तुम्ही खरंच अनुभवत होतात आणि ते एक कम्प्लीट न्यू वर्ल्ड होतं. कम्प्लिटली न्यू. तू वर्ल्ड ट्रॅव्हलर आहेस, तू खूप ठिकाणी ट्रॅव्हल करायचंय. पहिल्या दिवशी मला कोणीतरी सांगेल की मला कोणीतरी किडनॅप करून घेऊन जाईल, नो थँक्यू. एक्झॅक्टली. सो दॅट वॉज अ टोटल डिफरंट एक्सपिरियन्स. टोटली. आणि काय आहे ना की लुटेरीचं शूटिंग, लँड शूटिंग एक होतं आणि एक वॉटर शूटिंग होतं. आणि वॉटर शूटिंग मध्ये तर त्यांना वेगवेगळेच एक्सपिरियन्सेस आले होते, कारण इतकी थंडी पडायची तिकडे की ती जी शिप होती ना, त्याचं लोखंड, इफ यू टच इट, तुमची स्किन लागू शकते त्याला. बापरे. एवढं म्हणजे ते लेअरवर लेअर घालायचं, यू टू बी केअरफुल की तुम्ही त्या आयनला हात नाही लावायचा, असं सगळं काही होतं. खूपच प्रिकॉशन सगळे. खूप जास्त. तो हायजॅक ड्रामा आहे, पाहतोय एपिसोड सगळे छान, तुझे पण छान सीन्स आहेत विवेक सोबत. पण ती अविका कशी असणार आहे पुढे, ती अजून काय काय करणार आहे? पुढे तुम्ही तिची घुसमट बघणार आहात, कारण अविकाचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे तिच्या नवऱ्याला उचलायचं, मुलाला उचलायचं आणि हा मोगादिशू सोडून तिला दुसरीकडे कुठेही जायचं आहे या सिरीज मध्ये. पण नवऱ्याला सगळ्या त्या पॉवरची लत लागली आहे, त्याला त्या सगळ्या गोष्टींची तिथल्या एक असं दलदल आहे, ते त्याची लत लागली आणि तो काही निघू शकत नाही. सो तुम्हाला ना ती अत्यंत सफोकेटेड दिसते आणि त्याच्यात सुद्धा ती कुठे ना कुठेतरी एक माणुसकी जिवंत ठेवायचा प्रयत्न करते. तिची जी हाऊस हेल्प असते, तिचा मुलगा गायब असतो 2 महिने, तो एक आफ्रिकन असतो आणि ती मग त्याला शोधायला निघते आणि तिला असं वाटतं की हे माझं पर्पज आहे, मे बी या मुलाला जर का मी शोधेन तर तर मी माझं घर वाचवल्यासारखं मला वाटेल. सो ती कम्प्लिटली सफोकेटेड आहे आणि खूप डायनॅमिक आहे सिरीज. म्हणजे तुम्हाला ते असे खूप असे
मोनोलॉग आहेत आणि असं दिसणार नाही. मला कंटिन्युअस काही ना काहीतरी ऍक्शन अँड होतं. हॅपनिंग इज हो. ते पहिल्या 2 एपिसोड मध्येही हा, जाणवतं. तर ती Yeah. पेस आणि ती जी स्पीड आहे त्या वेब Yeah. सिरीजची ती तुम्हाला जाणवते. वा, Yeah. नक्कीच म्हणजे खूप काय काय घडणार आहे पुढे. अमृता पण वेगवेगळ्या हो, चॅलेंजिंग बापरे. गोष्टी करणार आहे असं म्हणजे आहे. धक्का बिक्का मारते त्याला एक असं त्याला फाईटच मारते आणि असं सगळं खूप आहे. वा. त्याच्यामुळे आणि माझं अशी केमिस्ट्री आहे जवळपास. लव्ह अँड Superb. हेट रिलेशनशिप. आणि अर्थातच अंसल मेहता ज्यांच्याबरोबर काम करायला प्रत्येक कलाकार आज इंटरेस्टेड आहे बरोबर. इंडस्ट्रीतला, म्हणजे स्कूप असेल, स्कॅम असेल, इतके सारे मोठे मोठे प्रोजेक्ट त्यांचे आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स आणि ऑफकोर्स जय मेहता यांच्यासोबत तो कसा होता? मी तुला सांगू ते दोघंही बापलेक आय थिंक कुठेतरी एक ह्युमिलिटी घेऊन येतात सेटवरती. कितीही काही झालं आणि मी तुला सांगते आम्ही ही वेब सिरीज 2 वर्ष आधी शूट केली आहे. मग ते सगळ्यांचे पैसे देईस तोपर्यंत, पोस्ट प्रोडक्शन होईस तोपर्यंत त्याला वेळ लागला आणि आता ती सिरीज लोकांसमोर आली आहे. पण त्या सगळ्यामध्ये इतके प्रॉब्लेम झाले. असं व्हायचं की आम्ही गाडीत बसलोय आता शूटिंगला जाणार आणि समजले की तिकडे माफियाचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय अँड वी आर स्टक इन द होटेल फॉर 10 days. बापरे. फॉर 10 days वी आर नॉट डुईंग एनिथिंग. वी कांट गो आउट. कारण त्यांचे रूल्स इतके चेंज होत होते. त्यांना आत्ताच फ्रीडम मिळालंय त्या कंट्रीला आत्ताच फ्रीडम मिळालंय. ओके. आणि इतके रूल्स चेंज होत होते. आम्हाला त्या रूल्सच्या हिशोबाने ते सगळं कन्सिडर करून मग आम्हाला शूटिंग करावं लागत होतं. सो एक गोष्ट आय थिंक मी या दोघांकडनं शिकले ती म्हणजे ही की कितीही काही झालं ना तरी ते आपल्या सेटवर आपल्या कामामध्ये ते दिसता कामा नये. म्हणजे त्याचं रिपरकशन सेटवर नाही. एक्झॅक्टली. आणि अख्खा सेट आज जर किंवा अख्खं क्रू जर का आज उभं आहे ना तर त्या दोघांमुळे उभं आहे. म्हणजे इतके प्रॉब्लेम झाले की काही मी बोलू पण नाही शकत. पण तरी सुद्धा नाही या दोघांसाठी करूयात यार. आय थिंक तो जो एक जज्बा होता ना त्यांच्यामुळे आलेला. आणि त्यांचं असं आहे की हे नाही झालं तरी पण आम्ही उभे राहू आणि हे झालं तरी पण आम्ही उभे राहू. आणि आय थिंक कुठल्याही गोष्टीला सामोरं जाणं आणि त्याच्यानंतर आपण खूप दुःख कवटाळून बसतो. आपण खूप सुख असं आपल्याला वाटतं की अरे बापरे आता निघून जाईल. पण टू स्टँड युअर ओन ग्राउंड त्याला गट्स लागतात. आणि आय थिंक दोज 2 बॉईज हॅव इट. मी अंसल सरांना बॉयच म्हणते कारण म्हणजे ज्या प्रकारचं त्यांचं सक्सेस तो माणूस सक्सेस कॅरीच करत नाही. त्यांचं असं आहे की हा ठीक आहे जे काही मी काम करतोय त्याचं थोडंफार सक्सेस आहे पण दॅट डझंट डिफाईन मी. आणि आय थिंक दॅट इज समथिंग एक्स्ट्रीमली म्हणजे हम्बलिंग इज अनदर वर्ड. पण इज वर्ड कारण ते आपण एक नाही म्हटलं तरी आपण एक हा ठीक आहे ओके थँक्यू वगैरे असं म्हणतो. पण त्यांच्या वागण्यामध्ये तुम्हाला असं वाटणारच नाही की हा एवढा सक्सेसफुल माणूस आहे. कारण तो तेवढ्याच पॅशननी दुसरं काम करत असतो आणि क्रिएट करत राहतो तो बस. दॅट्स द थिंग. अंसल मेहतांनी अमृता खानविलकरला सांगितलेली एक गोष्ट आता परवा इनफॅक्ट आम्ही इंटरव्ह्यू मध्ये मला असं वाटतं की आपल्याला असं नेहमी वाटतं की हिंदीतल्या लोकांना आपलं काम माहिती नसेल किंवा ते कुठे इतकं मराठी बघत असतील पण ते सगळं बघतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या एका बनवलेल्या जगामध्ये आणि स्ट्रगल्स मध्ये इतका जास्त गुंतलेला असतो ना की नाही लक्षात येत. पण तरी सुद्धा त्यांना माहिती होतं मी काय काय केलंय कसं कसं केलंय आणि त्यांनी त्याचं कौतुक केलं. आणि मला असा एक प्रश्न विचारला गेला की कोविड नंतर खूप वेळाने आता तू हिंदीत दिसलीस म्हणून. तर हो माझ्यासाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे की मी कोविड नंतर खूप वेळाने हिंदीत दिसले. आणि कोविडच्या आधी असं होत होतं की मी राजी केला, मी मलंग केला, मी सत्यमेव जयते केलाय, माझ्या एका वेब सिरीजचं पण बोलणं सुरू होतं. पण कोविड नंतर एक पलटा मारली यार इंडस्ट्री. वेगळीच लोक समोर आली आणि मला सुद्धा त्या गोष्टीला ऍडजस्ट करायला परत कास्टिंग डिरेक्टर्सना भेटायला परत आपण कुठे फिट होतोय हे बघायला वेळ लागला. जगच बदलत चाललं होतं. आणि त्यांनी माझं खूप कौतुक केलं की अमृता आज तू तुझ्या एका फील्डमध्ये तुझ्या एका क्षेत्रात तुझं एक नाव कमवलंयस पण तरी सुद्धा टू हॅव दॅट झेस्ट की नाही आपण अजून लढवूया. अजून आपल्याला काय करता येईल, काय नवीन शिकता येईल. आणि मला खूप कौतुक करायचंय तुझं त्या बाबतीत. आणि ज्या प्रकारे तू अर्थात प्रमोट करतेयस आपल्या वेब सिरीजला त्या गोष्टीचं मला कौतुक करायचंय. आणि कुठल्याही प्रकारचं तुझ्या बरोबर तुझ्या टीमचं कुठल्याही प्रकारची हवा नाहीये. तू जशी आहेस तशी लोकांसमोर आहेस आणि मला खूप बरं वाटलं हे बघून.
क्या बात आहे, नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे त्यांनी हे सांगणं. पण ऑफकोर्स हा प्रश्न अमृता म्हणजे अनेक जण विचारतच असतील सध्या, पण आता पुन्हा त्या हिंदीत असं नाही, मी तुला शिरायचंय का सांगू का का? असं काही आहे विचार, का असं काही ठरवलं नाहीये? मी खरंच सांगते तुला आता हे कुठेतरी आपणच डोक्यातनं काढायला पाहिजे. अच्छा हिंदीत करते म्हणजे काय त्याचं जबरदस्त करिअर चाललंय आणि असं सगळं. नाही मला असं वाटतं की तुम्ही चांगल्या चित्रपटांबरोबर, चांगल्या नाटकाबरोबर, चांगल्या म्युझिकल बरोबर, चांगल्या फिल्म्स बरोबर जर का असोसिएटेड आहात ना, ते काम तुमचं लक्षात राहतं. मग ते कुठलंही लँग्वेजचं असो आणि मला हे ना म्हणजे जे होतकरू ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस आहेत त्या लोकांना हेच सांगायचं आहे की नका पडू त्या एका त्या रेसच्या मागे. हा त्या रेसच्या मागे नका पडू, काही नसतं. आज मी तुला सांगते की आज जेव्हा मी काही ऍक्टिंग वर्कशॉप्स करते किंवा मी आज ठिकठिकाणी आपले हे जे कास्टिंग डिरेक्टर्स असतात ते काही वर्कशॉप्स घेतात त्यांच्या बरोबर बसते. इट्स ऑल अबाउट लर्निंग, इट्स ऑल अबाउट दॅट म्हणजे मला आता शिक्षण किती महत्वाचं आहे आणि मग ते कुठल्याही बाबतीत असू शकतं. म्हणजे मी आत्ताच कथ्थकची माझी पहिली परीक्षा दिली. मी म्हणजे मला आता काय करायचंय निलिमा, जर का तुम्हाला विचारशील मला शिकायचंय, मला कोणी नाटक ऑफर केलं तर मी नाटकही करायला. अरे वा, आपण वर्ल्ड थिएटर डेच्या दिवशी हो आणि खरंच मी तुला आणि आज वर्ल्ड थिएटर डे आहे. सो मला आय वॉन्ट टू गो ऍज ऑल आउट इट्स मला सगळं करायचंय. क्या बात आहे यार, ही जी एनर्जी घेऊन येते ना अमृता, म्हणून अमृता आपल्याला आवडते की ती त्या सगळ्या एनर्जी सकट येते आणि बोला आता मी अजून करते आणि मग तो असा रुग्णाचा एकटा आपल्या समोर येतो जो नेहमीच थक्क करणारा असतो अमृता. नाही खरंच खूप छान वाटलं. आता अर्थातच लुटेरे मधली वेगवेगळ्या रूपात आम्ही तुला पाहणारच आहोत. काय पुढे होणार आहे याची उत्सुकता आहेच. या वर्षात अजून काही प्रोजेक्ट असतीलच अर्थात त्याच्याबद्दल तू सांगणारच. कलावती आहे आणि खूप स्पेशल आहे ती फिल्म. संजय जाधव यांच्याबरोबर मला खूप टाइम झाला काम करायचं होतं. आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा ते डीओपी होते. ऍज अ डिरेक्टर त्यांच्याबरोबर काम करायची एक वेगळीच मजा आली. त्याच्यानंतर मी आत्ता एक फिल्म केली, मी शुभंकर तावडे अमेय वाघ अशी असा आम्ही एक चित्रपट केला. त्याचं अजून नाव ठरायचंय म्हणून मी नाव सांगत नाहीये. विशाल फुरिया बरोबर एक हिंदी मधली वेब सिरीज केली आहे, ती यायची आहे. सो बस चालू आहे. बस नाही खूप चालू आहे म्हणजे, आणि बरंच काय काय येणार आहे या वर्षात. सो थँक्यू सो मच अमृता, खूप मस्त वाटलं आणि हे वर्ष पण रॉकिंग होऊ दे, दमदार असू दे. छान बस काम मिळू दे, एका कामानं दुसरं काम मिळायला पाहिजे, आपण काहीतरी शिकायला पाहिजे एवढाच हेतू आहे. जाता जाता हेच विचारीन, गुढीपाडवा येतोय, नव्या वर्षाचा या मराठी नव्या वर्षाचा काही संकल्प आहे का? मला असं वाटतं की हे जेव्हा असे काही दिवस किंवा सण येतात आपण स्वतःशी काही ना काहीतरी नेहमीच काहीतरी बांधून ठेवायला पाहिजे. आपली एक छोटी महत्वाकांक्षा असो किंवा आपलं स्वप्न असो, नेहमीच ते मोठं पाहिजे असं नाहीये. पण यावर्षी मी स्वतःशी हे असं म्हणजे मनात बांधून घेतलंय की मला मास्टर्स करायचं आहे आणि मी मास्टर्स करू शकले नाही कारण ह्या करिअरमध्ये यावं लागलं. सो मग ते कशातही असेल, अजून माझं फील्ड करायचंय का इंग्लिश लिटरेचर मध्ये करायचंय ते अजून माझं ठरलं नाहीये. पण दॅट इज समथिंग दॅट आय वॉन्ट टू डू. या क्या बात आहे, मतलब तू मास्टर आहे रे ऑलरेडी. नाही पण छान असं वेगवेगळी सुंदर स्वप्न तू पाहतेस, ती सगळी स्वप्न पूर्ण होत राहू दे. थँक्यू सो मच अमृता. थँक्यू सो मच.